हॅलो ऑल. विल जस्ट वेट फॉर लाईक अजून थोडा वेळ थांबूया सगळे येईपर्यंत. बरेच जण आहेत. नाईस. तुम्हाला माझा आवाज येतोय का सगळ्यांना? विवेक, माझा आवाज येतोय का? आय मीन आय जस्ट नीड कन्फर्मेशन. आई, हाय करिश्मा. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो नाही तरी लिहा. थँक्स. हाय हरप्रीत. आय एम फाईन. हाय वैभव. सो कसे आहेत सगळे? हाऊस क्वारंटीन? आता काय संपला म्हणावं. आजपासून बॅक टू रुटीन. पण बाहेर सगळं सुरू आहे याचा अर्थ असा नाही की सगळं सेफ आहे. जस्ट घरी राहा, कामापुरते बाहेर पडा. नाईस. सगळे येत आहेत, मला खूप बरं वाटतंय. दिस इज माय फर्स्ट टाइम की मी अशी ऑफिशियल लाईव्ह येते. असं अधनंमधनं सुरू असतं कॅज्युअल, बट जेव्हापासून यूट्यूब चॅनल चालू केलं आहे तेव्हापासून अशी ऑफिशियली मी अशी लाईव्ह आलेली नाही आहे. पण आज आपलं जे काही डिस्कशन होईल, मला जे काय तुम्हाला सांगायचं आहे ऑर वॉट एव्हर द पर्पज फॉर दिस सेक्शन, दिस सेगमेंट, मी हा अख्खाच्या अख्खा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकीन माझ्या चॅनलवरती. आणि सगळ्यांना थँक्यू की तुम्ही सगळे मला यूट्यूबच्या चॅनलसाठी सपोर्ट करताय. सध्या मी पण नवीन आहे, सो शिकतेय बऱ्याच काही गोष्टी. अक्षू, इट्स ओके. व्हिडिओ कॉल नाही केलास तरी आय एम हॅपी दॅट तू बघतेस मला, सो इट्स ओके. उपेंद्र, काही मी दुसऱ्यांना भाव देत नाहीये. तू घरचा आहेस ना, मग तुला कसला आला भावयट? तुला बरा भाव लागतो आजकाल. वा, सगळे. हाय शिरीन, शिवानी, हॅलो. एकांक सावंत साहेब आलेले आहेत. सो तुम्ही सांगा कधी चालू करूया आपण आपलं सेगमेंट. सो आय विल स्टार्ट एक्सप्लेनिंग की व्हॉट इज दिस ऑल अबाउट. आय थिंक मी आज जेव्हा सकाळी एक छोटंसं पोस्टर काइंड ऑफ असंच बनवून जेव्हा मी पोस्ट केलं, स्टेटसला टाकलं, मला खूप जणांनी विचारलं की हे काय काय काय. आणि सगळ्यात जास्त मला उपेंद्र गोडसेने विचारलं की गायू मला सांग की हे काय आहे, हे महसूस हे काय आहे. सो तुम्ही आता बघत असाल मी छान लाईट्स वगैरे बंद करून बसले आणि माझ्यासमोर इथे हा कम्प्युटर आहे, त्याचा प्रकाश म्हटलं पुरेसा आहे. सो आत्ताचं ॲटमॉस्फिअर खूप खूप छान आहे. थोडं ऊन, थोडं पाऊस आहे. या अशा सगळ्या ह्याच्यात मी म्हटलं की काहीतरी उगीच लोकांना पकवण्यापेक्षा काहीतरी एखादं चांगली गोष्ट आपण डिलिव्हर करूया जी सगळ्यांना बघायला, आय मीन ऐकायला आवडेल. बघायला म्हणजे मी आहेच ऑफकोर्स, पण ऐकायला आवडेल. आणि जास्त करून आपलं मराठी सर्कल आत्ता अवेलेबल आहे. सो मला असं वाटतं की आपल्याला मराठी कविता किंवा अशा 4 लायनर्स 2 लायनर्स आपल्याला वाचायला खूप आवडतात. जनरली आपण सगळेच एखाद्या सिच्युएशनला अनुसरून आपले स्टेटस व्हॉट्सॲपचे वगैरे ठेवत असतो. पण अशा कविता वगैरे आजकाल ऐकायला मिळत नाहीत. म्हणजे आता सलील कुलकर्णी किंवा यांच्यासारखे गायक सोडले किंवा म्युझिक डिरेक्टर्स मराठीतले, तर त्यांचे जितके गाण्याचे कार्यक्रम होतात ना, तेवढेच आपण तितकीच गाणी ऐकतो. पण असेही आपल्यामध्ये काही छुपे कवी नाही म्हणता येणार, पण ज्यांना लिहायला आवडतं असे आपल्यामध्ये खूप जण आहेत. पण ते ना फक्त पब्लिश करत नाहीत किंवा असं 4 चौघात सांगत नाहीत. मग बाकीचे त्यांची टेर खेचतात किंवा त्यांना लाईटली घेतात की हा काहीतरी लिहितो, हा सारखा काहीतरी लिहित असतो किंवा असं काहीतरी. सो
नाही, मराठी सॉंग्स नाहीत. ऑफकोर्स अरुण दाते आहेतच, पण मला असं वाटतं की मराठी सॉंग्सपेक्षा ज्या कविता आहेत ना, ज्यांचं वाचन होतं कवितांचं, ते मला कुठेतरी आज तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं. एक 3-4 कविता आहेत, त्यातली एक कविता मी केलेली आहे स्वतः. अशीच बसल्या बसल्या सुचली, लिहिली आणि हो उपेंद्र तुझ्यासारखं लगेच मराठी बाणा. सो माझा एक रिलेटिव है, मतलब वो रिश्ते में हमारे चाचा जरूर लगते हैं, पर एज के हिसाब से वो हमारे चाचा कम और हमारे दोस्त बहुत है. आणि त्यांचं नाव आहे मंदार. पुण्याला राहतो तो आणि मी त्याला ए मंदारच म्हणते. तो काका लागतो माझा, पण मी काय त्याला आऊ जाऊ करत नाही. सो मंदार खूप छान कविता लिहितो, खूप छान लिहितो. बिईंग अ फोटोग्राफर और अ सिनेमॅटोग्राफर, तो व्हिडिओज शूट करतो, तो ॲड फिल्म्स शूट करतो, पण तो खूप छान लिहितो. सो मी त्याची परमिशन घेऊन त्याच्या काही 3-4 कविता आहेत, त्या मी तुम्हाला सगळ्यांना मंदार विजय काका व्हॉट उपेंद्र तू डिस्ट्रॅक्ट करतोयस मला, थांब जरा. सो मंदारच्या कविता मला कायम आवडतात, कारण का त्या खूप स्पॉन्टेनियस असतात, वेगळ्या असतात. आपण शाळेपासून कायम बघत आलोय की कविता म्हटल्यानंतर राईम्स किंवा शेवटचा शब्द सेम असला पाहिजे कवितांमध्ये. सो त्याच्या कविता म्हणजे मला असं ऍक्च्युली वाटतात की हा काहीतरी आर्टिस्टिक आहे याच्यामध्ये, पण तो कधीच अशा पब्लिश त्यांनी केलेल्या नाहीयेत ना, त्यांनी कुठलं पुस्तक लिहिलंय. सो मी त्याच्याशी बोलले, म्हटलं मंदार मला तुझ्या कविता हव्यात आणि मी त्या सगळ्यांसमोर वाचणार आहे. वाचणार आहे म्हणजे काय असे धडा वाचल्यासारखं नाही किंवा असं एखादा पॅराग्राफ नाही, बट मी सकाळपासून थोडीशी प्रॅक्टिस केलेली आहे की कुठल्या तुम्हाला कसं मी त्या कविता म्हटलेलं आवडेल. सो तुम्ही सांगा, आपण स्टार्ट करूया का? की एक हिंदी पण आहे त्याच्यामध्ये 4 लाइनर्स. सो शॅल आय स्टार्ट विथ हिंदी और मराठी? तुम्ही सांगा. एक हिंदी आणि बाकी सगळ्या मराठी, का पहिले मराठी घेऊन नंतर हिंदी? चॉईस इज युअर्स. श्रीराम, नाही मी इथे गायला लागले तर सगळे निघून जातील, गप्प बस. गाणं म्हणून मी तुला पाठवेन नक्की रेकॉर्ड करून, मराठी. ओके, सो थँक यू अक्षू. टेल मी समथिंग आय डोंट नो. सो माझ्या आईनी असं म्हटलंय की मराठीपासून स्टार्ट कर. सो विथ ड्यू हर रिस्पेक्ट आय विल स्टार्ट विथ मराठी. येस. नाही अक्षू, कन्नडाचं सेशन करायला मी तुला आत्ता माझ्याबरोबर रिक्वेस्ट पाठवेन, मग तुला ऑनलाईन येऊन सगळ्यांसमोर ते गाणं म्हणावं लागेल. इफ येस देन प्लीज से येस, आय विल सेंड यू अ रिक्वेस्ट लेटर ऑन. सो आपण स्टार्ट करूया. त्यातली पहिली मी वाचते कविता. तुम्हाला बघा आवडतंय का? कारण काय मंदारचं लिखाण मला स्वतःला खूप आवडतं आणि मी उगीच म्हणजे मी कविता केल्यात आणि मी वाचते असं नाहीये. मी त्याला आधीच म्हणाले होते की नाही, मी तुझं नाव सांगणार सगळ्यांना की या कविता तुझ्या आहेत, बिकॉज ही वॉज लाईक की नाही माझं नाव घेऊ नकोस कुठे. सो हा त्याचा मोठेपणा आहे की तो सांगतोय की त्याचं नाव कुठे घेऊ नका. पण ह्या सगळ्या कविता मंदारच्या आहेत. त्यातली एक कविता माझी आहे आणि त्यातली पहिली कविता आपण बघूया जी मंदारने लिहिली आहे. ठीक आहे. सो त्यातली पहिली कविता अशी आहे, तो कायम ना म्हणजे त्याच्या कविता वाचल्यानंतर मला पर्सनली असं वाटतं की तो खूप म्हणजे विचार करतो, स्पेशली स्वतःच्या आईचा म्हणा, बायकोचा, बहिणीचा, की मुलींच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी किंवा मुलींसाठी त्याच्या ज्या क्लोज सर्कलमधल्या आहेत, आई, त्याची बायको किंवा त्याची बहीण असेल, काकू असेल, आजी असेल, कोणी असेल, तो त्यांना कुठेतरी असं लक्षात घेऊन एखादी कविता त्यांनी लिहिली असावी असं मला वाटतं. सो विल गो फॉर द फर्स्ट वन. छोटीशीच आहे पण छान आहे, तुम्हाला आवडेल. सो पहिली कविता अशी आहे की त्या बटातून हलकेच वारे वाहिले सारे, उसवले धागे मनीचे एक संध्याकाळीचे, मोकळे श्वास झाले अन काया झाली मोकळी, तू माझी अन मी तुझा ऐसे काहीसे झाले. ओ माय गॉड, आय मीन खूप 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 छान लिहिलंय त्यांनी. मंदार, आय एम फ्लॅटर्ड ऑन युअर पोएट्री. सिरियसली खूप छान आहे.
तू कविता म्हण ना ग. अगं कविता तेजू, मी कविताच म्हणते, पण अशा कवितांना चाली नसतात. त्या कविता म्हणून दाखवल्या जातात. सो ह्या कविता म्हणायला अशी एक प्रॉपर अशी काय चाल नसते. सो ह्यांना असं लयबद्ध म्हटलं जातं किंवा बोललं जातं. ओके, सो विल गो फॉर द नेक्स्ट वन. सो पुढची जी आहे ना ती हिंदी आहे. खूप छान लिहिली आहे त्यांनी. तो आपण बघूया पुढची. इन निगाहों के नूर में एक जज्बा जो है कि ख्वाब के अल्फाज जुनून बन गए. जैसे कोई झील के किनारे गुफ्तगू हो, शाम हो, कशिश हो. ना लफ्ज पूरे है ना सिला, बस लब तुम्हारे हकीकत से हो. ओ माय गॉड, अनदर किलिंग वन. आय मीन मी वेडी होते ह्याची कविता वाचली की. खरं खूप छान लिहितो मंदार. म्हणजे मी त्याला किती वेळा सांगितलं की पुस्तक काढ एक. मंदार काका कविता करत नाही. उपेंद्र, तू चुकीच्या अफवा पसरवू नकोस. मंदार परांजपे कविता करत नाही. शांत बस. सो जस्ट लिटिल कन्फ्युजन. आमच्याकडे खूप सगळे असे सेम सेम नावाचे आहेत, त्याच्यामुळे माझ्या भावाला असं वाटलं की आमचा एक काका आहे तो कविता करतो. हा उठून त्याला विचारायचा की तू कविता करतोस का. असं नाही आहे. सो ही पण खूप छान होती. आणि आता पुढची कविता कोणाची, मंदारची का माझी, मी केलेली, कुठली ऐकायची तुम्ही सांगा. बोला बोला, लवकर बोला. थँक्यू आई, थँक्स श्रीराम. बोला आता पुढची कविता कोणाची ऐकायची, मी केलेली का मंदारची. ओके श्रीराम, आत्ता मी लाईव्ह आहे म्हणून वाचलायस. ओके, 2 votes फॉर मी. ओके, करिश्मा आणि शिवानी म्हणतात की माझी ऐकायची, तुला आवडेल ती. ए आई नीट सांग ना ग, असं नाही हं. डिप्लोमॅटिक आन्सर्स. ओके, 3 votes गोज टू गायत्री. मंदारच भारी. उपेंद्रा तू ये घरी, तुला बघते चांगलं. थांब जरा. मंदारची, फाईन, विल गो फॉर मंदार. ओके ओके, मी नाही ऐकवणार माझी कविता. श्रीराम, तू जाशील नाही इकडनं बाय बाय करून, मग सगळ्यांना ऐकवेन. नाही, आपण ऍक्च्युली पुढची कविता आपण ओके फाईन वैभव, थँक्यू, आय गॉट युअर पॉइंट. सो मला असं विचारायचं की आत्ता जितकी लोक लाईव्ह आहेत त्याच्यापैकी कोणाला लिहिता येतं का छान, कोणी कविता करतं का, कोणी मला जॉईन होऊ शकेल का आणि काही 4 लाईन्स ऐकू शकतील का. आई, मी कविता करत नाही, पण मी एक केलेली आहे कविता काल. कविता इन द सेन्स असंच डोक्यात आलं थोडंसं म्हणून लिहिलं. असं बाकी असं काही मेजर काही मी अशी काही लिहित नाही वही वगैरे घेऊन. थोडंसं असं वाटलं, सुचत गेलं, 2-4 ओळी लिहिल्या बस, असं बाकी काही नाही. सो आपल्या आत्तापैकी मध्ये कोणी आहे का की जे छान करतो कविता. उपेंद्र, पण तो म्हणत नाहीये ना शिरीन की मी येतो म्हणून जॉईन होतो तुला आणि ऐकवतो चांगलं काहीतरी, मग ठीक आहे. सो विल गो फॉर द नेक्स्ट वन. हां, ही माझी सगळ्यात फेवरेट आहे, मंदारनी लिहिलेली. सो दिस स्टार्ट्स विथ समथिंग. सगळं सांगणार, नक्की सांगणार. खिडकीच्या बाहेरचं, मनातल्या खिडकीतलं, आतलं बाहेरचं, लोचनी जे जे असेल ते सगळं सांगणार, नक्की सांगणार. वाचलेले क्षण, भावलेले मन, डोळ्यांच्या कडांकडा, पापण्यांची भिरभिर, वाक्यच्या वाक्य जी कधी तू बोललीच नाहीस ती सांगणार. सगळं सांगणार, नक्की सांगणार. पावसातल्या गारव्याचा बेसावत स्पर्श, धरलेला श्वास आणि बंधनातली ऊब, झालेला उशीर आणि उधळलेलं मन, वाहून गेलेलं सगळं नीट सांगणार, समजेल असंच. तू फक्त एक कर माझ्यासाठी, आणशील थोडा वेळ बरोबर. जाऊया भूतकाळात जगण्यासाठी, खोल खोल सर्व काही विसरण्यासाठी. सगळं नीट सांगणार, नक्की सांगणार. आय मीन ही पण मला खूप आवडते कविता की
मला मंदारचं फार एक एक गोष्ट आवडते, तो खूप विचार करून लिहितो. त्याचे शब्द, त्या ओळी आणि असे काय फार असे मराठीतले असे बाप शब्द नसतात, पण सोपे सोपे शब्द घेऊन इतकं छान लिहिणं, दॅट नीड्स अ टॅलेंट. सो म्हणून मी मंदारला म्हटलं होतं की तू एक पुस्तक छाप तुझ्या नावानी, अगदी हक्कानी. त्या सगळ्या कविता एका ठिकाणी प्रिंट करून तू दे कोणाला तरी प्रिंटिंगला किंवा पब्लिशर्सकडे. बट आय थिंक या एका सेशन नंतर मंदार ही गोष्ट नक्की मनावर घेईल आणि ही तो नक्की काय म्हणतो आपण पुढे या सगळ्या गोष्टींचा विचार करेल. अँड आय होप ही कॅन डू दॅट. आणि मी त्याला कायम म्हणते की तू लिहित जा मंदार, कारण काय तू लिहिणं कधी थांबवू नकोस. फार कमी लोकांकडे ही पॉवर असते लिहायची. काही लोक सडेतोड लिहितात, काही जण खूप प्रसंगावधान राहून लिहितात, काही जणांना फक्त रोमॅन्टिक लिहिता येतं, तर काही जणांना एकदम प्रॅक्टिकल. सो मला मंदारच्या कविता एवढ्यासाठी आवडतात की त्याच्यामध्ये सगळं काही असतं, थोडं 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 असं मसालेदार. सो आता आपण पुढची कविता बघूया. बाकी काय करता तुम्ही सगळ्यांना? छान सगळे मी सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन आलात, धन्यवाद सगळ्यांचे. म्हणजे कोणाला आनंद गोडशा यांचा मुलगा. हो आई, बिंगो, तुला कळलेलं आहे मी कोणाबद्दल बोलते ते. करेक्टच. उपेंद्र, वन रिक्वेस्ट फॉर यू. तुझी कविता ऐकायची आहे अक्षताला आणि बाकीच्या लोकांना सुद्धा. येतोयस का तू? शेअर करतोयस का स्क्रीन? आणि ये जरा 2-3 कविता म्हणून दाखव तुझ्या आवडीच्या. सो आपण पुढची कविता घेऊया का, वाचूया का? इफ एव्हरीवन इज ओके. शिरीनला पण उपेंद्रने लिहिलेलं ऐकायचं आहे. सो व्हॉट्स आहे उपेंद्र? उप्पू, येतोयस का तू? उपेंद्र, बीरे 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 जिंद अपनी. हो का? बीरे बीरे नको तर ठीक आहे, तू थोडासा अजून छान छान काहीतरी लिही, मग आपण तुझं सेपरेट एक सेशन ठेवूया. सो पुढची कविता आय गेस आपण पुढची कविता घेऊया का? तुम्ही सांगा काय करायचं. बोला बोला लवकर. पुढची कविता घेऊ का? हो का नाही? हाय योग्स, गुड मॉर्निंग. ओके. सो पुढची कविता अशी आहे की तुझी गोष्ट कधीच संपत नाही. 4 ओळींचीच लिहावं म्हटलं तरी ते शब्द काही थांबत नाहीत. तू आणि तुझी गोष्ट कधीच लाजत नाहीत आणि कधी संपतच नाहीत. उघडलेल्या प्रत्येक दारात रेंगाळतात तुझ्या आठवणी. पावसालाही ऊत येतो तेव्हा. लिहिता लिहिता मीही भिजतो मग. वाहून गेलेल्या आठवणी करतात पूर्ण आवर्तनं. शब्दांच्या होड्या तरंगत जातात अलगद पुढच्या पानावर. तुझी गोष्ट कधीच संपत नाही. शहरं बदलून पाहिली म्हटलं आता तरी उन्हाळा संपेल. चटक्यांची भाषा या शहरात तरी नसेल. कसलं काय नि कसलं काय, सावली आलीच की सोबत तुझी गोष्ट लिहून घ्यायला. मग माग काढत राहिली आणि मी लिहित राहिलो. सावलीच ती, तुझी माझी एकच ती, हे शब्दांना कळायला मी लिहित राहिलो. ती गोष्ट कधी संपतच नाही आणि संपवतच नाही. तू आणि तुझी गोष्ट तुझ्यासारखी खळखळणारी, तुझ्यासारखी बेफाट, कधी दाट सावली तर कधी मंद बकुळ, कधी प्रवाही तर कधी अबोल, कधी संध्या छायेचा खेळ तर कधी दिवस रात्रीची अस्पष्ट सीमा. तू आणि तुझी गोष्ट न संपणारी आणि न लाजणारी. मलाच कधी संपवायची नाही.
लिहायची आहे ती अजून थोडे 100 जन्म, अजून थोड्या शब्दांच्या राशी. मलाच हवी आहेस तू इतकी खूप की काय सांगू. तुझी गोष्ट कधीच संपत नाही, मी कधी संपत नाही आणि तीही कधी लाजत नाही. टू गुड, टू गुड. ह्या मोजक्या माझ्या काही आवडत्या अशा मी सिलेक्ट करून काढलेल्या आहेत त्याच्या कविता, अशा थोड्याशा काय म्हणतो आपण थोडंसं नजर मारून माझ्या आवडीच्या कविता त्यांनी लिहिलेल्या, त्या मी तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवते. खूप मस्त वाटतं त्याच्या कविता वाचल्यानंतर. आणि मी किती 2-2-3-3 वेळा मी रिपीट वाचू शकते या सगळ्या, कारण का प्रत्येक वेळेला जेव्हा मी वाचते ना एक नवीन अर्थ सापडतो की काय म्हणायचंय त्याला. मला मंदारला कधी कधी विचारावंसं वाटतं की हां कुछ तो गडबड है. सो मी जेव्हा कधी मला पुण्याला जायला जमेल, मी नक्की मंदारला जाऊन भेटून स्पेशली त्याला थँक्स म्हणणार आहे. आणि तोही नक्की हा कार्यक्रम बघत असेल. नाही, आत्ता तो झोपला, त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की मी आज नसीन. थँक्स श्रुतिका, थँक्स आदित्य, थँक्स वैभव. आणि मला खरंच खूप बरं वाटलं की तुम्ही सगळे एवढे थांबलात. 11 वाजताची वेळ मी एवढ्यासाठी ठरवली की प्रॅक्टिकली बाकीच्या वेळेस जर मी आले ना ऑनलाईन तर एवढा रिस्पॉन्स नसतो. प्रत्येकजण बिझी असतो प्रत्येकाच्या कामात. सध्या सगळे वर्क फ्रॉम होम करतायत, तर मला असं वाटलं की जरा उशिराच आपण भेटूया सगळ्यांना, म्हणजे जेवण खाऊन सगळे फ्री होतील. आणि मग म्हटलं एक अर्धा तास 15-20 मिनिटं जरा स्पेंड करूया. नाही श्रीराम, माझी कविता अजून व्हायची आणि ती मी आता म्हणणार आहे. सो दिस विल बी द शिवानी म्हणणार आहे मी माझी कविता. प्रसाद, मोठी लोक आली, मोठी लोक. कधीपासून वाट बघते मी प्रसाद तुझी. श्रीराम जस्ट शट अप. ओके, तू जर आता ऑफलाईन गेलास ना तर मार खाशील खूप. सो मी लिहिलेली कविता इज बेसिकली एक नवरा बायको किंवा कोणीही आई मुलगा किंवा कुठलंही रिलेशन घ्या तर त्या नात्याला चांगलं वाटेल. कारण का सध्या पाऊस आहे आणि पावसाळ्यात सगळ्यांना आवडतं ते म्हणजे एकच पेय, चहा, आणि तोही आल्याचा. सो चहाला घेऊन चहाला घेऊन माझ्या खूप चांगल्या चांगल्या काय म्हणतो आपण आठवणी आहेत. आणि चहा मी पहिले नाही प्यायचे, म्हणजे कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत असताना. जशी जशी मी ऑफिसला किंवा माझं कॉर्पोरेट लाईफ सुरू झालं आणि मी चहा बाज झाले. कारण काय ऑफिसमध्ये असताना टेन्शनपासून दूर पडण्याचं एकच साधन असतं ते म्हणजे चहा. बाकी घरी आल्यानंतर काय तुम्हाला हवं ते घेऊ शकता तुम्ही, पण ऑफिसमध्ये असताना फक्त चहा. सो हा चहा आता एक असा अविभाज्य घटक झालेला आहे सगळ्यांच्या लाईफमधला. सो हो, आता मी माझीच कविता घेतेय. चला एक चहा मारूया. हो अक्षू चल. सो आता मी माझी कविता घेते जी चहावरती आहे. सो तुम्हाला नक्की आवडेल. सो ही कविता डेडिकेटेड आहे सगळ्यांना, तुम्हाला सगळ्यांना. आणि तुम्हाला पण ही कविता कोणाला पाठवायची असेल तर पाठवू शकता, मी पाठवायला रेडी आहे. जर कोणी सिंगल्स इथे असतील आणि तुम्हाला कोणाला इम्प्रेस करायचं असेल तर तेही सांगा, आपण करूया काहीतरी सेटिंग तुमची सगळ्यांची. सो ही कविता आहे मी लिहिलेली. सो सुरुवात अशी आहे, आता सगळे लक्ष देऊन नीट ऐका हा. तू, मी आणि चहा एक समीकरणच वेगळं. तू समोर असताना तो चहा म्हणजे अमृत, आणि तू जवळ नसताना तो चहा म्हणजे नुसतं गरम पाणी. जसं चहात आलं तसं तुझं माझ्यात असणं. आलं चहात असेल तर त्याची चव काही औरच, पण ते जर नसेल तर तो चहा नाही. तुझ्यासाठी चहा बनवताना एक वेगळा उत्साह, आणि बाकी कोणी चहा करायला सांगितलं की भलताच आलंस. तुझं मला हक्काने सांगणं, अगं चहा ठेव मी आलोच, आणि मग हसत हसत माझं किचनकडे वळणं. मग सगळा जीव ओतून तो चहा बनवणं, आणि पहिल्या घोटाला तुझं डोळे मिटून त्या चहाचं कौतुक करणं. सगळा थकवा दूर होऊन तुझं माझ्या डोळ्यात बघून म्हणणं की बरं वाटलं ग. मग माझं थोडंसं लाजून खाली बघणं. अशी एरवी मी कधी लाजत नाही म्हणा. साधारण लोक डोळ्यात बघून चहा पितात, वाईन पितात,
पण आम्ही मात्र चहा पितो. कसं वाटलं? कशी वाटली? छोटीशी कविता केली मी. सो हे असं थोडंसं सुचलं म्हणून लिहिलं. अशी काय कविता होत नाहीत मला जनरली, पण अशी कधी ठरवून लिहायला बसत नाही मी. पण असा कधी एखादा काय म्हणतो आपण त्याला, प्रसंग आला किंवा माझा मूड जरा थोडा चांगला असेल तर मी करते असं. थँक्यू शिवानी, श्रुतिका, करिश्मा, थँक्स रुपेश. श्रीराम लिहित राहा ग. खरं का? चांगलं आहे. थँक्स वैभव, थँक्स अप्पू, थँक्स अक्षू, सगळ्यांना थँक्यू. तुम्ही सगळे आलात, एवढं माझी बकबक ऐकलीत. थोड्याशाच आपलं, पण मला खूप बरं वाटतंय आज काहीतरी वेगळ्या विषयावरती बोलले मी. कारण का जनरली कविता ह्या अशा असतात की माझ्या जनरेशनपर्यंत तरी ओके होतं, पण जसं जसं माझी बहीण आहे किंवा आता माझा भाऊ आहे, इनफॅक्ट त्यांच्यातही आहे थोडं अजून, पण आय डोंट नो. आमची मुलं आहेत आता, त्या लोकांपर्यंत या कविता असतील नसतील, काय असेल, आय रिअली डोंट नो. बट आपलं जे काही आहे ना हे साहित्य, ते आपण जपून ठेवायला पाहिजे असं मला तरी वाटतं, खूप वाटतं. कारण काय, हा एक ठेवा आहे यार, आणि हा काही लोकांना, फार कमी लोकांना मिळालेला आहे की त्यांना चांगलं लिहिता येतं. सो मला असं वाटतं की मी मंदाला सांगणार आहे की कधी लिहायचं थांबवू नकोस, आणि त्याच्यावरनं प्रोत्साहन घेऊन मीही आता सुरुवात करीन लिहायला. आम्हाला ऑप्शन नाही ना ग, ऐकतो आम्ही. जाऊन दे श्रीराम, मी तुझ्या कमेंट्स मोठ्याने वाचणार सुद्धा नाहीये. थँक्स आदी. अक्षू, मी खरंच चहा ठेवीन आणि तुला डोंबिवलीवरनं झक मारा तिकडे यायला लागेल. तयार आहेस का? आणि बाय द वे तुझा बीके पण तिकडेच आहे डोंबिवलीत, सो टेल हिम की माझ्यासाठी ट्रान्सपोर्ट अरेंज कर म्हणून. बाकी काय सगळे आता काय आहे ना, सगळ्यांच्या झोपायच्या वेळा तर सगळ्या बदलल्यात. आय नो सगळं रुटीन चेंज झालं, पण आय होप की सगळं आता परत नीट होईल. आता हे आजच मी आज खूप दिवसांनी बाहेर पडले होते, मास्क वगैरे लावून मी बऱ्यापैकी आज फिरून आले, गोखले रोड, ठाणा. पण इट्स बॅड यार, असं पहिल्यासारखं छान वाटत नाही बाहेर पडल्यानंतर. असं रिस्ट्रिक्टेड आणि असं एकदम दबल्यासारखं, सगळे एकमेकांना घाबरत बघत असतात. तू अजून वेगळे विषय घे आणि लिहित राहा. नक्की लिहित राहीन. मला जेव्हा जमेल तेव्हा मी नक्की लिहीन, आणि असं सुचायला पाहिजे काहीतरी स्पॉन्टेनियसली, मग नक्की लिहीन. बाकी काय, सगळे आय होप सगळे आपली काळजी घेत आहेत, छान राहत आहेत, नीट घरातच राहा, कोणी बाहेर जास्त पडू नका कामाशिवाय, आणि टचमध्ये राहा. आता गायब होता सगळे. सो आज आपण हे सेगमेंट इथेच थांबूया, आणि मी परत तुम्हाला नक्की भेटायला येईन असाच काहीतरी वेगळा विषय घेऊन, जेव्हा माझ्याकडे असं काहीतरी मटेरियल अवेलेबल असेल की असं मध्ये बोर नाही होता कामा, असं इट शुड बी ऑन अ फ्लो. सो सगळ्यात मोठा ड्राय डे बघितलाय गायू आपण. ऍक्च्युली उप्पू यार, आपल्या पिढीने सगळ्यात मोठा ड्राय डे बघितलाय. आय स्वेअर, कोणाच्या नशिबात नको यायला असा ड्राय डे. ड्राय मंथ्स, राईट, मी पण तेच म्हणणार होते. खरंच बहुत सहा है इस दिल ने. बाकी काय, आता मी काय बोलू अजून. चला मग आता इथेच आपण थांबूया आणि भेटूया थोड्या दिवसांनी. मी तुम्हाला परत काय म्हणतो आपण त्याला, एक पोस्ट शेअर करीनच की मी येते लाईव्ह, मग तेव्हा आपण सगळे भेटूया नक्की. सागर, यू आर लेट. आय गेस यू आर लेट. महसूस झालेलं आहे सगळ्यांचं महसूस करून. आता एक गाणं, नो वेज, इथे आता एक व्यक्ती नसती ना तरी मी गायले असते. म्हणजे इथे आता कोणी नाहीये, बट व्ह्युअर्समध्ये एक व्यक्ती अशी आहे की जर मी इथे गाणं म्हणणार नाहीये. नो वेज. कारण का, जर मी आता इथे गाणं म्हटलं तर मला नाही, मी म्हणणार नाही. कारण का मला त्याच्यानंतर खूप काय सहन करावं लागेल. मी गाणं नाही म्हणणार, सॉरी. कोण म्हटलं ते गाणं? श्रीराम, मी नाही म्हणणार आहे गाणं, सॉरी. आय एम टोटली अ बाथरूम सिंगर. आणि हा माझा असा बोलतानाचा आवाज मला स्वतःलाही जरा असं वाटतं की आपण चांगलं बोलू शकतो लोकांशी, चांगलं मी माझे मुद्दे मांडू शकते, पण
मी नाही आई, मी नाही गाते, डोंट वरी आई प्लीज, नाही मी गाणं म्हणत नाहीये. आणि ती एक व्यक्ती माझी आई नव्हती, आहे कोणतरी, की ज्याला मी जर गाणं म्हटलं तर आयुष्यात सगळ्यात खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो मी नाही म्हणणार आहे ते गाणं. ओके. सो काय लीना, बोल. बोलतेच आहे मी, थांबले नाहीये, पण मी गाणं नाही म्हणणार आहे. नाही नाही नाही, मी म्हणणार. तुम्हाला हवं असेल तर मी गाणं ऐकू शकते, माझ्याकडे युट्यूब आहे, स्पीकर्स आहेत, सगळा सेटअप आहे. मी हवं असेल तर तुमच्या आवडीचं गाणं इथे आपण आत्ता छान बॅकग्राऊंडला लावू शकतो. लावू का सांगा, कुठलं गाणं तुम्हाला हवंय? तुम्ही गाणं सांगा, मी लावते युट्यूबला. चालणार आहे का? तसं असेल तर. पण मी गाणं म्हणणार नाही. मी कविता अशा वाचीन, त्यांचं वाचन करू शकते, मी असे धडे वाचू शकते, पण मी आता गाणं वगैरे तो नो नो वेज, नाही नाही, गाणं बिणं नाही. हा मग आहे ना, मग आता कॉर्ड्स घाला आणि ऐका. तुमच्याकडे पण सगळ्यांकडे सगळं आहे, कॉर्ड्स आहेत, गाणी आहेत, आयपॉड्स आहेत, फोन्स आहेत, स्मार्टफोन्स, तर तुम्ही करू शकता मॅनेज. आय नो दॅट. तुला जपणार आहे नाही, मला हे गाणं पाठ सुद्धा नाही. अक्षू काय टिकटॉक? लीना नाही, नो टिकटॉक. टिकटॉक मी कधीच, जमाना झाला, डिलीट करून टाकलेला आहे. जसं मला कळलं की ते चायनीज ॲप आहे. फुल्या फुल्या फुल्या, डिलीट ॲप, डिलीटेड लॉंग बॅक. सोबत लाईव्ह, आणि ती व्यक्ती लाईव्ह येते आणि त्याच व्यक्तीला घाबरून मी नाही, रिक्वेस्ट डिक्लाइन झालेली आहे. अशा पब्लिक इमेज नाही, लांब राहतो सगळ्यापासून. सो अधिरमन झाले नाही, नाही अधिरमन झाले नाही. ते सगळं आपण लीना स्टार मेकर, लीना ते सगळं स्टार मेकर वरती आठवतं ना? सो स्टार मेकर वरती आपण किती गायचं तेवढं गा, काय रेखायचं तेवढं रेखा. आता सगळ्यांसमोर मला रिस्क घ्यायचीच नाहीये. नाही, कोणीही सांगितलं तरी मी गाणार नाही, नाहीच, जराही नाही. भास्कर, ए चला, तुम्ही आता सगळे खेचताय माझी, त्याला बेटर वे मी ऑफलाईन गेलेलं बरं. खूप मजा आली सगळ्यांबरोबर. इट वॉज अ नाईस सेगमेंट. कीप इन टच. चला बाय, आता मी चालले. एक ती व्यक्ती आलेली आहे आणि if ती मला सजेस्ट करते गा, तर आता मी बिलकुलच नाही गाणार. हम्म. नाही नाही, मी चालले. बाय बाय बाय. नाही, मी नाही गाणं म्हणणार आहे. नाही, चला बाय. चला झोपा आता, सगळे झालं आता.